माय नेम इज अमोल जोशी आणि तुम्हा सर्वांचे आपल्या जोशीज अकॅडमीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, येत्या 15 मार्चपासून उदगीरमध्ये नवीन मोंडा रोड बिरादर कॉम्प्लेक्स 3rd फ्लोर जोशीज अकॅडमी घेऊन येत आहे ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन 10th कोर्स। तर मित्रांनो बघा, 10वीच्या उन्हाळी बॅचेससाठी आपण अतिशय सुंदररित्या ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन क्लासेस प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो। तर ह्यामध्ये आपण 2 गोष्टी प्रोव्हाइड करणार आहेत मित्रांनो। तर पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण खूप कमी फीसमध्ये त्यांना आपण एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी असतात, त्या अडचणी पण आपण काय करणार आहोत, दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर बघा, तर सर्वात मोठी आणि सर्वात इम्पॉर्टंट जे विद्यार्थ्यांची अडचण आहे ते म्हणजे काय आहे की तुम्ही 10वीची तयारी करत आहात का? तर हा कसला बंगडा चार प्रश्न विचारला सर तुम्ही आम्हाला। 10वीचा व्हिडिओ बघत आहे म्हणजे 10वीलाच असणार आहेत आम्ही, पण अडचण इथं नाही। अडचण कुठे होती का की काय करावं सर, आम्हाला मराठीमध्ये कोणी विज्ञान शिकवत नाही, जर शिकवलं तरी ते फक्त पुस्तकामध्ये वाचून दाखवलं जातं। माझं पर्सनल ओपिनियन आहे की इंग्लिशमध्ये विज्ञान शिकणं ॲज कम्पेअर टू खूप सोपं आहे मराठीपेक्षा, कारण की मराठीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ समजणं हा खूप कठीण गोष्ट आहे। तर म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हालत कशी झालेली आहे, या छोट्याशा रडक्या लेकरासारखी हालत झालेली आहे, कारण की आम्हाला विज्ञान मराठीमध्ये कोणी शिकवत नाही। तर सर्वात पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिजिटल बोर्डवरती मराठीमध्ये विज्ञान शिकवण्यासाठी घेऊन येत आहे जोशीज अकॅडमी विज्ञानाची गुरुकिल्ली। तर स्वतः मी तुम्हाला विज्ञान मराठीमध्ये शिकवणार आहे, कारण की गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी मराठी, CBSE, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम ह्या सर्व माध्यमामध्ये सायन्स शिकवत आहे मित्रांनो। मला एक अडचण लक्षामध्ये आली की जे विद्यार्थी मराठी मीडियमला असतात त्या विद्यार्थ्यांना सायन्स कोणी शिकवलं जात नाही, म्हणजे प्रॉपर मराठीमध्ये त्यांना कन्सेप्च्युअल म्हणजे थोडंसं मधी घुसून कोण शिकवलं जात नाही। तर आपण ते मधी घुसून सायन्स हा विषय शिकणार आहोत। जसं इंग्लिशमध्ये आपण सायन्स शिकवतो, कन्सेप्च्युअली शिकवतो, त्याच प्रकारे आपण सायन्सला पूर्ण मधी घुसून काय करणार आहोत, सायन्समध्ये शिकणार आहोत, विज्ञान शिकणार आहोत मित्रांनो। ठीक आहे ना? तर थोडक्यात सांभाळून काय घ्यायचे तुम्हाला, एखादी शब्द जर मी इंग्लिशमध्ये बोललो तर थोडंसं समजून घ्या मला, कारण की मी सुद्धा पहिल्यांदा ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर विज्ञान हा विषय मराठीमध्ये शिकवत आहे आणि मी खूप तयारी केलेली आहे मराठीमध्ये शिकवण्यासाठी, कारण की महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता ही अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो। तर बघा की माझं नाव आहे अमोल जोशी सर आणि माझं एज्युकेशन झालेलं आहे BSc B.Ed आणि गेल्या 6 वर्षापासून मी अगदी यशस्वीरित्या विद्यार्थ्यांना सायन्स हा विषय शिकवत आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांना आपण काय केलेलं आहे, त्यांच्या स्वप्न साकारीसाठी आपण त्यांना मदत केलेली आहे मित्रांनो। तर बघा की आपल्या विज्ञानामध्ये प्रामुख्याने 2 पार्ट आहेत, विज्ञान पार्ट 1 आणि विज्ञान पार्ट 2। तर आज आपण विज्ञान पार्ट 2 मधला जो पहिला धडा आहे, जो पहिला चॅप्टर आहे, त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती। हा चॅप्टर आपण इथे काय करणार आहे, चालू करणार आहेत मित्रांनो। ठीक आहे ना? तर बघा, आनुवंशिकता व उत्क्रांती हा चॅप्टर आपण इथे काय करणार आहे, तर सुरू करणार आहोत आणि खूप मेहनत करून हे मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे। आणि कारण विज्ञान हा विषय डोक्याने शिकायचा नसतो, तो हृदयाने शिकायचा असतो आणि ज्या दिवशी सायन्स हा विषय तुम्ही हृदयाने शिकाल, डोक्यामध्ये जायला त्याला वेळ जाणार नाही आणि सायन्स विषयी जी ओढी आहे, जे सायन्स विषयीचे अट्रॅक्शन आहे, ते अट्रॅक्शन तुम्हाला हळूहळू आल्याशिवाय राहणार नाही, एवढी गॅरंटी तुम्हाला मी देतो मित्रांनो। तर बघा की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे, फक्त समजून घ्या, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे आनुवंशिकता म्हणजे काय, आनुवंशिकता व आनुवंशिक बदल म्हणजे काय, त्याचबरोबर प्रतिलेखन, भाषांतर, स्थानांतर म्हणजे काय, आमच्या बॉडीमध्ये प्रोटीन किंवा त्याला आपण प्रथिने असं म्हणतो, त्या प्रथिनांची निर्मिती आमच्या बॉडीमध्ये कशी होते आणि कुणाच्या सांगण्यावरून होते आणि कुणामुळे होते, हे ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे। त्याचबरोबर उत्क्रांती म्हणजे काय,
आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे की आपण पहिलं माकडं होतो, माकडांचं अस्वल झालं, अस्वलापासून हळूहळू आपलं रूपांतर कशामध्ये झालं, माणसामध्ये झालं. तर ती जी प्रोसिजर आहे ती कशी कशी घडत गेली आणि कशा कशा प्रकारे मानवाचा विकास होत गेला, कशा कशा प्रकारे ह्या पृथ्वीवरती सजीवांची निर्मिती झाली, या पण गोष्टीवरती आहे, या चॅप्टरवरती आपण काय करणार, प्रकाश टाकणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मग सर उत्क्रांती झालेली आहे हे प्रूफ करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आम्ही काय पाहतो, उत्क्रांतीचे पुरावे पाहतो. उत्क्रांतीचे पुरावे झाल्यानंतर उत्क्रांती झालेली आहे आणि उत्क्रांती कशी झालेली आहे हे आम्हाला काही शास्त्रज्ञांनी सांगून दिलेलं आहे. त्यातले पहिले शास्त्रज्ञ होते आमचे कोणते, डार्विन. त्यांनी आम्हाला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दिला. त्याचबरोबर लामार्क या शास्त्रज्ञाने लामार्कवाद दिला. त्याचबरोबर जाती कशा तयार होतात, जाती वेगवेगळ्या जाती कशा तयार होतात, कुत्र्यांची जात वेगळी, माकडांची जात वेगळी, मांजरांची जात वेगळी, घोडे, बैल, डुक्कर, माणसं, जनावरं या वेगवेगळ्यांची जाती कशा निर्माण झाल्या याविषयी पण आपण इथं पाहणार आहेत. आणि सर्वात शेवटी तुमची आणि आमची उत्पत्ती कशी झाली, आपण माकडांपासून माणसापर्यंत कसं पोहोचलो, या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. तर ऑब्व्हियसली आपण सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप इथं पाहणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला 2-3 बेसिक गोष्टी सांगतो मित्रांनो. त्या पृथ्वीवरती सगळ्यांना माहिती आहे जेवढे पण सजीव आहेत ते सगळे सजीव कशाने बनलेले आहेत, सर सगळे सजीव बनलेले आहेत पेशीने, सेलने. आणि सेलच्या मध्ये असतो केंद्रक आणि केंद्रकाच्या मध्ये तुम्हाला दोऱ्याच्या आकाराचा तुम्हाला काय पाहायला भेटतो, गुणसूत्र. काय पाहायला भेटतो तुम्हाला, गुणसूत्र. आणि तुम्ही जर या गुणसूत्राला बाहेर काढला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतो काय हो सर, आमचा प्रेमाचा डीएनए पाहायला भेटतो. काय पाहायला भेटतो आम्हाला ह्याच्यामध्ये, काय पाहायला भेटतो आम्हाला, पाहायला भेटतो ह्याच्यामध्ये डीएनए. आणि ह्या डीएनए म्हणजे आमची काय आहे, पूर्ण कुंडली. कोणत्या पण सजीवाची पूर्ण कुंडली म्हणजे काय हो, डीएनए आहे. आणि डीएनए नुसार आमच्या बॉडीची काय होत असते, वाढ होत असते. आमच्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स बनत असतात. आमची हाईट असेल, आमचं वेट असेल, आमचे केस असतील, आमचे मसल्स असतील, आमचे दात असतील, आमची स्किन असेल, या सगळ्या गोष्टीची माहिती कुठे लपलेली असते, डीएनए मध्ये लपलेली असते. आणि त्या माहितीला म्हणतो आपण कोडॉन. कोडॉन म्हणजे संकेत. त्या माहितीला काय म्हणतो आपण, संकेत असं म्हणतो. ठीक आहे ना. आणि हे जे संकेत आहेत ते संकेत कोणत्या रूपामध्ये असतात, हे संकेत असतात न्यूक्लिओटाइडच्या रूपामध्ये. कशामध्ये, न्यूक्लिओटाइड. कोणत्या फॉर्म मध्ये असतात ते, न्यूक्लिओटाइडच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर सर प्रत्येक सजीवाची रचना कशाने झालेली आहे, पेशी. आणि पेशीमध्ये काय असतो, पेशीमध्ये असतो केंद्रक. आणि केंद्रकामध्ये काय असतो, केंद्रकामध्ये असतो गुणसूत्र. आणि गुणसूत्र हे कशाने बनलेला असतो, डीएनए. आणि डीएनए वरती काय आहे, डीएनए मध्ये आहे संकेत. आणि संकेत म्हणजेच कोण आहेत, न्यूक्लिओटाइड आहेत. आणि ह्या न्यूक्लिओटाइडच्या मांडणीनुसार आमच्या बॉडीची काय होत असते, वाढ होत असते. हे न्यूक्लिओटाइड जसे आहेत तशी आमची हाईट असते. हे न्यूक्लिओटाइड जशी आहेत तशी आमच्या डोळ्यांचा कलर असतो. हे न्यूक्लिओटाइड जसे आहेत तशी आमची केस असतात. आणि महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न काय आहे की हा जो डीएनए आहे तो आमच्या आई आणि पप्पाकडून आमच्याकडे ट्रान्सफर झालेला असतो. म्हणजे आमच्या आई वडिलांमध्ये जो डीएनए होता तोच डीएनए आमच्या बॉडीमध्ये काय झालेला आहे, स्थलांतरित झालेला आहे. इसकोच क्या बोलते हम, इसकोच बोलते हम अनुवंशिकता. यालाच काय म्हणतात, अनुवंशिकता. म्हणजे आई वडिलांकडून जे गुणधर्म आमच्या बॉडीमध्ये आलेले आहेत इन द फॉर्म ऑफ डीएनए. डीएनएच्या मदतीनं जे गुणधर्म आमच्या बॉडीमध्ये आमच्या आई वडिलांकडून आलेले आहेत ह्यालाच म्हणतो आपण अनुवंशिकता. म्हणून पप्पामध्ये जे डीएनए आहेत, मम्मीमध्ये जो डीएनए आहे तसाच डीएनए हा आमच्या बॉडीमध्ये येतो. आणि म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांसारखे थोडे दिसतो. कसं दिसतो, थोडे दिसत असतो. कारण की आमच्यामध्ये जो डीएनए आहे तो कुणाचा डीएनए आहे, आमच्यामध्ये प्राण्यांचा डीएनए आहे का, नाही. आमच्यामध्ये आमच्या आई वडिलांचा डीएनए आहे. म्हणून त्यांच्या बॉडीमध्ये
जशी डेव्हलपमेंट झालेली आहे थोड्या प्रमाणात आमची पण डेव्हलपमेंट तशीच होते मित्रांनो. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो की मी माझ्या आईसारखा, मी माझ्या पप्पासारखा, मी माझ्या आजोबासारखा, मी माझ्या काकासारखा का बरं दिसतो. त्याचं कारण काय? कारण की त्यांच्यामध्ये जो DNA आहे तोच DNA आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांची जशी वाढ झालेली आहे तशीच कुणाची वाढ होते, आमची वाढ होत असते मित्रांनो. कळलं का मित्रांनो? तर बघा पुढे बघा, म्हणजे बेसिक गोष्ट काय की आमची बॉडी, आमच्या बॉडीमध्ये पेशा असतात, पेशामध्ये केंद्रक असतो, केंद्रकामध्ये DNA असतो आणि DNA वरती काय असते? इन्फॉर्मेशन असते. काय असतात? संकेत असते, माहिती असते की तुमच्या बॉडीची डेव्हलपमेंट कशी होणार आहे, तुमच्या बॉडीची वाढ कशी होणार आहे. ही कुठे इन्फॉर्मेशन असते? DNA मध्ये असते. कुठे असते? DNA मध्ये असते. आणि हा जो DNA आमच्या आई आणि आमच्या पप्पाकडनं कुणाकडे येतो? आमच्याकडे येतो. आणि त्यालाच आम्ही काय बोलतो? अनुवंशिकता असं बोलतो. क्या बोलती पब्लिक? समझ में आया क्या? व्हेरी गुड. देखिए बघा, हे इमेज तुम्ही पाहत असाल. पप्पाला डोळ्याला भुये आहेत, मम्मीला डोळ्याला भुये नाही. पप्पाचे भुये कुणामध्ये आले? मुलामध्ये आले. मम्मीचा चष्मा कुणाला आला? पोराला आला. मम्मीचं नाक, मग पप्पाचं नाक कुणाला आलं? लेकराला आलं. मम्मीचं काय थोडक्यात मम्मीचे केस थोडे पडण्यासाठी, म्हणजे थोडक्यात काय सांगायचे की यांच्यामध्ये जो DNA आहे तो कुणामध्ये गेला? ह्याच्यामध्ये गेला. आणि जशी वाढ ह्यांची झालेली आहे तशा थोड्या फार प्रमाणामध्ये ह्याची पण वाढ होणार आहे. कारण की यांचा DNA, आई आणि पप्पाचा DNA कुणामध्ये गेलेला आहे? लेकरामध्ये गेलेला आहे. आणि जशी लेकराची वाढ झालेली आहे ती कुणासारखी असते? त्यांच्या आई वडिलांसारखी असते. याला तर मी काय म्हणतो? अनुवंशिकता म्हणतो. अनुवंशिकता म्हणजे काय? आई वडिलांकडले गुणधर्म आमच्या बॉडीमध्ये येणे कुणाच्या मदतीनं? DNAच्या मदतीनं. यालाच काय म्हणतो आपण? अनुवंशिकता असं म्हणत असतो. मग लेकराच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असतो की हा DNA येतो कसा? बरोबर ना? हा DNA येतो कसा? थोडंसं आपण त्याची इन्फॉर्मेशन घेऊया. तर बघा, हे आपण नंतर बघूया, पण पहिल्यांदा बघा ही सगळ्याला माहिती आहे. हा, इकडं आईची पेशी, इकडं पप्पाची पेशी. आईच्या पेशीमध्ये केंद्रक, पप्पाच्या पेशीमध्ये केंद्रक. आईच्या पेशीमध्ये DNA, पप्पाच्या पेशीमध्ये DNA. दोघांनी काय केलं? लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या दोघांनी काय केली? क्रॉसिंग केली. क्रॉसिंग केल्यानंतर आता जो पेशी तयार झालेली आहे त्या पेशीमध्ये काही कॅरेक्टर पप्पाचे, काही कॅरेक्टर मम्मीचे. आणि ह्याच्यापासून काय होते? आमची वाढ होते आणि छोटासा नानाचा पिल्लू तयार होतो. त्या पिल्लामध्ये पप्पाचे पण कॅरेक्टर आहेत, मम्मीचे पण कॅरेक्टर आहेत. इसकोच बोलते हम अनुवंशिकता. आर यू अंडरस्टूड? व्हेरी गुड. मग तुम्ही जर नीट पाहायला गेला तर डेफिनेशन पहा बघा. काय हो? डेफिनेशन पहा. डेफिनेशन काय सांगते आपल्याला? डेफिनेशन काय सांगते आपल्याला? एका पिढीतील लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत जाणे म्हणजे अनुवंशिकता होय. म्हणजे काय हो? एका पिढीमध्ये जनुकीय लक्षणे दुसऱ्या पिढीत जाणे किंवा दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे कुणाच्या माध्यमातून? जनुक म्हणजे DNA म्हणजे जनुक. कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंडेंट. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो. तर एका पिढीमधील जैविक लक्षणे दुसऱ्या पिढीत जाणे म्हणजे अनुवंशिकता होय. आणि ते कुणाच्या माध्यमातून जातात? DNA म्हणजे जनुक. आपण ते पुढे बघूया जनुक वगैरे काय असतात. ठीक आहे ना? लक्षात ठेवा. आता तुम्ही इकडे नीट बघा डायग्राम. सर इथे तुम्हाला पेशी पाहायला भेटते. पेशीमध्ये तुम्हाला गुणसूत्र पाहायला भेटतो. हो कोण? हा कोण आहे हो? हा आहे गुणसूत्र. हा कोण आहे? गुणसूत्र. आणि सर हा गुणसूत्र हा कशाने बनलेला आहे? गुणसूत्र हा DNA ने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे? DNA ने बनलेला आहे. आणि सर DNA वरती काय येतो? DNA वरती असे काय आहेत? कोड्स आहेत. कोड्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो संकेत. कुठला संकेत? घरच्या बाजूचा संकेत नाही, याला म्हणतो आपण कोड्स. आणि हे जे कोड्स असतात ते कोड्स कशाने बनलेले असतात? हे जे कोड्स असतात ते कोड्स बनलेले असतात न्यूक्लिओटाइड. कशाने बनलेले असतात ते? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड हे कोड्स कशाने बनलेले असतात? न्यूक्लिओटाइडने बनलेले असतात. आणि या कोड्स, हे जे कोड्स आहेत ना, मी समजून सांगतो, हे जे कोड्स आहेत ना, हे कोड्स आमच्या बॉडीमध्ये येतात
हे कोड्स कुठे येतात? आमच्या बॉडीमध्ये येतात आणि ह्या कोड्सच्या मदतीनं काय तयार होतं माहिती का? त्या कोड्सच्या मदतीनं तयार होतं प्रथिने. काय तयार होतात? प्रथिने. आता हा नवीन शब्द आला. मी तुम्हाला काय सांगितलं? आमच्या बॉडीची जी निर्मिती आहे ती निर्मिती कशाने होते? आमच्या बॉडीची निर्मिती टोटली प्रोटीन पासून होते. आमच्या स्किन मध्ये प्रोटीन आहे, आमच्या मसल मध्ये प्रोटीन आहे, आमच्या बोन मध्ये प्रोटीन आहे, आमच्या केसामध्ये प्रथिने आहेत, आमच्या डोळ्यामध्ये प्रथिने आहेत. म्हणजे आमच्या बॉडीची पूर्ण निर्मिती हे कशापासून झालेली आहे? प्रथिन्यांपासून झालेली आहे, प्रोटीन पासून झालेली आहे. म्हणजेच आमच्या बॉडीमध्ये प्रथिन तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. मग आमची बॉडी असंच प्रथिने तयार करते का? नाही. ते प्रथिन तयार करण्याची जी माहिती आहे, तिचे प्रोटीन तयार करण्याची माहिती आहे, ते कशामध्ये आहे? डीएनए मध्ये आहे. कुणाच्या डीएनए मध्ये आहे? पप्पाच्या आणि मम्मीच्या डीएनए मध्ये आहे. आणि ती जी माहिती आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये, कोणत्या रूपामध्ये आहे? ती माहिती आहे न्यूक्लिओटाइडच्या क्रमाच्या रूपामध्ये. न्यूक्लिओटाइडचा जो क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे आमची बॉडी काय बनवत असते? प्रथिने बनवत असते. थोडंसं समजेल, हळूहळू समजेल. डोंट टेक अ टेन्शन, हळूहळू समजेल. ठीक आहे ना? तर बघा, पप्पाच्या डीएनए मधला सिक्वेन्स आहे, पप्पाच्या डीएनए मधला क्रम आहे. आणि हा जो क्रम आहे तो कुठे येतो? आमच्या बॉडीमध्ये येतो. आणि जसा क्रम आमच्या पप्पाच्या बॉडीमध्ये आहे तशाच प्रकारे आमची बॉडी काय बनवत असते? प्रोटीन्स बनवत असते. काय बनवत असते मित्रांनो? प्रोटीन्स बनवत असते. अंडरस्टूड? व्हेरी गुड. क्या बोलती पब्लिक? समझ में आया क्या? वेरी गुड. तुम्हारे लिए हम इधर खड़े हैं और जहां हम खड़े हैं वहीं से दुनिया बड़ी है. नहीं, वहीं से हम बड़े होंगे. अंडरस्टूड? तर लक्षात घ्या मित्रांनो की नेमकं अनुवंशिकता म्हणजे काय? एका पिढीमधले जैविक लक्षणे दुसऱ्या पिढीमध्ये जाणे, कुणाच्या मदतीनं? जनुकांच्या मदतीने जाणे म्हणजेच अनुवंशिकता होय. अंडरस्टूड? मग आता हे जे गुणधर्म आहेत, हे जे लक्षणं आहेत ते कुणाच्या माध्यमातून जातात? डीएनएच्या माध्यमातून जातात. डीएनए वरती काय असतं? डीएनए वरती असतात संकेत म्हणजे कोण? न्यूक्लिओटाइड. आणि ते जे न्यूक्लिओटाइड आहे ते न्यूक्लिओटाइडच्या मदतीनं आमची बॉडी काय बनवत असते? प्रथिने बनवत असते, जे की आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत मित्रांनो. अंडरस्टूड? व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमच्यावरती अभिमान आहे. उठा, जागे व्हा. आणि आज आपल्याला सायन्सला फोडायचे, सायन्सला धोक्यातच घुसवायचे. कळालं का? लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, थोडंसं आपण काय करूयात? अनुवंशिकतेचा इतिहासाचा अभ्यास करूयात. काय करूयात आपण? अनुवंशिकतेच्या इतिहासाचा अभ्यास करूयात. सर्वात पहिल्यांदा एक शास्त्रज्ञ आलं, त्यांचं नाव होतं, सर्वात पहिल्यांदा एक शास्त्रज्ञ आले, त्यांचं नाव होतं सर जॉन मेंडल. त्यांचं नाव काय होतं? मेंडल. त्यांनी विचार केला की बाबा हे जे लक्षण आहेत, म्हणजे एखादा सजीव हा त्याच्या आई वडिलांसारखा का दिसतो? म्हणजे अर्थ असा आहे की आई वडिलांकडून त्यांच्याकडे काहीतरी गुणधर्म स्थलांतरित झाले असतील किंवा संक्रमित झाले असतील, असा विचार कोणी केला? सर जॉन मेंडलनी केला. मग अनुवंशिकतेचा प्रारंभच कोणी केला? अनुवंशिकतेचा प्रारंभ केला कोण? मेंडल यांनी. मग त्यांनी काय केलं? त्यांनी वटाण्याच्या झाडावरती काय केलं होतं? एक्सपेरिमेंट केलं होतं. आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलं होतं की हे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित होतात, संक्रमित होतात. असं कोणी सांगितलं होतं? मेंडलनी सांगितलेलं होतं. जॉन मेंडल यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी हा जो एक्सपेरिमेंटला काय म्हणतात मराठीमध्ये? प्रयोग. हा जो त्यांनी प्रयोग केला होता ते कशावरती केला होता? वटाण्याच्या झाडावरती हा त्यांनी काय केला होता? प्रयोग केला होता मित्रांनो. आणि म्हणून त्याला म्हणतात आधुनिक अनुवंशिकतेचा बाप कोण होता? आधुनिक अनुवंशिकतेचा बाप होता जॉन मेंडल. कारण की त्यांनीच सुरुवात केली होती. हे अनुवंशिकता नावाचा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कोणते तरी कॅरेक्टर, कोणते तरी गुणधर्म संक्रमित होत असतात. यालाच त्यांनी काय म्हटलं होतं? अनुवंशिकता असं म्हटलं होतं मित्रांनो. ठीक आहे ना? मग नंतर कोण आले? ह्युगो द व्रीस. त्यांचं नाव काय होतं? ह्युगो द व्रीस. त्यांनी म्हटलं की
सजीवांच्या डीएनए मध्ये अचानक बदल होतो. कधी कधी काय होतो, जे जे संकेत आहेत ना, संकेत तुम्हाला बोललो तुम्ही, संकेत न्यूक्लियोटाइड, त्यांचा जो क्रम आहे त्यांच्या क्रमामध्ये अचानक बदल होतो. त्या अचानक बदलाला म्हणतात उत्परिवर्तन. त्याला काय म्हणतात? अचानक बदलाला काय म्हणतो आपण? उत्परिवर्तन. म्हणजे डीएनए मध्ये अचानक क्रमामध्ये बदल होणे म्हणजे काय? उत्परिवर्तन. आणि उत्परिवर्तनाची माहिती आम्हाला कोण दिली होती? ह्युगो द व्रिस नावाच्या शास्त्रज्ञांनी दिलेली. नंतर आले आमचे वॉल्टर आणि सटन. हे काय करत होते? त्यांनी नाकतोड्याचा अभ्यास करत होते. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रासहोपर. आणि ज्यावेळेस ते नाकतोड्यांचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना एक गोष्ट निदर्शनास आली, म्हणजे पाहण्यात आली. एक गोष्ट त्याला कशामध्ये आली? पाहण्यामध्ये आली. आणि त्यांना असं कळालं की प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये जो गुणसूत्र असतो, गुणसूत्र म्हणजे काय हो? गुणसूत्र म्हणजे ह्याला आपण म्हणतो गुणसूत्र. आणि याच्यामध्ये काय असतो? ह्याच्यामध्ये असतो डीएनए. प्रत्येक सजीवामध्ये जो गुणसूत्र असतो, तो जो गुणसूत्र आहे तो नेहमी कशामध्ये असतो? तो नेहमी असतो जोडीमध्ये. कशामध्ये असतो? जोडीमध्ये. तर एवढं सांगितलं की सजीवामध्ये जो गुणसूत्र आहे तो कशामध्ये असतो? जोडीमध्ये असतो. तिने काय म्हटलं की नाकतोड्यांच्या पेशींचा अभ्यास करत असताना त्यांना असं कळालं की गुणसूत्र हे कशामध्ये असतात? जोडीमध्ये असतात. सिंपल आहे. पहिल्यांदा कोण आले? पहिल्यांदा आले मेंडल. ते आधुनिक आनुवंशिकतेचे बाप होते. म्हणजे त्याला सुरू करणारे कोण होते? मेंडल होते. मग कोण आले? ह्युगो द व्रिस. त्यांनी सांगितलं की अचानक बदल कसे होतात, त्याला म्हणतात उत्परिवर्तन. मग 3 नंबरला आले कोण? वॉल्टर आणि सटन. यांनी म्हटलं की प्रत्येक सजीवामध्ये जो गुणसूत्र आहे तो कशामध्ये असतो? जोडीमध्ये असतो. आणि नंतर आले कोण? त्यांचं नाव होतं ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकहर्टी आणि कॉलिन मॅक्लॉइड. थोडेसे नाव अवघड आहेत पण लक्षात, मी कसं लक्षात ठेवतो माहिती का? एव्हरी, मॅकहर्टी, मॅक्लॉइड. एव्हरी, मॅकहर्टी, मॅक्लॉइड हे 3 शास्त्रज्ञ मिळून अभ्यास करू लागले. आणि त्यांनी अभ्यास करता करता त्यांना असं कळालं की प्रत्येक सजीवामध्ये जो आनुवंशिक घटक आहे, म्हणजे आई वडिलांकडनं जे गुणधर्म आमच्या बॉडीमध्ये येतात ते कुणामुळे येतात? ते फक्त आणि फक्त डीएनए मुळे येतात. कारण की आमच्या शरीरामध्ये प्रथिने आहेत, आमच्या शरीरामध्ये आरएनए आहे, आमच्या शरीरामध्ये डीएनए आहे. मग लय लोकांना अडचण, लय लोकांना काय होता? संभ्रम होता की हा जो हे जे आनुवंशिक सामग्री कोण आहे, आनुवंशिक घटक कोण आहे, हे कोणी सांगितलं? हे म्हणतात की ओसवाल्ड एव्हरी, मॅकहर्टी, मॅक्लॉइड हे 3 लोक काय म्हणतात की सर्व सजीवांमध्ये डीएनए हेच आनुवंशिक सामग्री आहे. म्हणजे डीएनए मुळेच सगळ्या गोष्टी घडतात. डीएनएच हा कोण आहे? आनुवंशिक सामग्री आहे. फक्त विषाणू वगळता बाकी सर्व सजीवांमध्ये डीएनए हा काय आहे? आनुवंशिक सामग्री आहे. विषाणू वगळता बाकी सर्व सजीवांमध्ये आनुवंशिक साधन कोण आहे? आनुवंशिक साधन आहे डीएनए. व्हेरी गुड. आणि लास्ट कोण होते? त्यांचं नाव होतं जॅकॉब आणि मोनॉड. हे जॅकॉब आणि मोनॉड नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी आमच्या शरीरामध्ये प्रथिन कसे तयार होतात, प्रोटीन कसं तयार होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे जे प्रथिन तयार करण्याची माहिती आहे ती कुठं आहे? डीएनए मध्ये आहे. आणि त्या डीएनएच्या माहितीचा वापर करून आमची पेशी प्रथिनांची निर्मिती कशी करते, डीएनएची निर्मिती कशी करते, तेच आम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर सर्वांना ह्या लेक्चर जर आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी हा लेक्चर शेअर करावं, लाईक करावं. आणि तुम्हाला जर काही अडचण असतील तर सर्वांनी तुमच्या अडचणी कमेंटमध्ये मला सांगत चला. आणि मी माझी तेवढी मराठी परफेक्ट नसल्यामुळं मी तुम्हाला हळूहळू हळूहळू जसं गुलाबाचं फूल फुलतं ना तशी माझी मराठी पण हळूहळू फुलेल. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आमचा ऑनलाईन कोर्स एनरोल करायचा असेल तर त्याची पण लिंक तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवरती पाहायला भेटेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेवढा आम्हाला
प्रतिसाद द्याल, तुम्ही जेवढं आम्हाला मोटिवेशन द्याल, तेवढं आम्ही चांगले चांगले लेक्चर्स तुमच्यासाठी काय करणार आहे तर अवेलेबल करणार आहे मित्रांनो. तर सर्वांनी तुमच्या यूट्यूब चॅनल ज्या व्हिडिओच्या खाली लाल बटन दिसेल, तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आम्हाला मोटिवेट करा. आणि आम्ही असेच सुंदर सुंदर छान छान लेक्चर तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या 15 मार्च पासून आपले ऑफलाईन क्लासेस उदगीरमध्ये चालू होत आहेत. तर सर्वांनी ज्यांना कोणाला ऑफलाईन शिकायची इच्छा असेल त्यांनी आमच्या दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा खाली तुम्हाला ॲड्रेस दिलेला असेल डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ॲड्रेसवरती येऊन किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती येऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ. आणि त्याचबरोबर हे सर्व लेक्चर्स तुम्हाला ॲपमध्ये पण पाहायला भेटतील आपल्या. आणि वर्षभर तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा पाहू शकाल. आणि भरपूर काही सुविधा उपलब्ध आहेत, भरपूर काही गोष्टी तुम्हाला आमच्याकडनं भेटणार आहेत. तर तुम्ही आमच्यासोबत जुडा आणि आम्ही पण तुमच्यासोबत जुडू आणि एकमेकांच्या जोडणीमध्ये आपण पूर्ण विश्व निर्माण करू. आणि आपल्या सोबत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी 100 पैकी 100 मार्क घेतल्याशिवाय तर मी सोडणार नाही. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पाहिजे असतील तर माझ्यासोबत या. मी कमेंटमेंट करेल की तुम्हाला 100 पैकी 100 मार्क घेतल्याशिवाय माझं तर नाव बदलला तुम्ही, ठीक आहे ना. मी जेवढं सांगितलं अजिबात लोड नाही, लोड तर घ्यायचंच नाही. सायन्सचा अभ्यास फक्त 15 ते 20 मिनिट करायचा आणि माझ्याकडे 100 मार्क घेऊन जायचं. कारण की गेल्या 6 वर्षापासून मी तुम्हाला विज्ञान हा विषय शिकवत आहे आणि मला चांगलाच अनुभव आहे की कोणत्या टॉपिक मधून कोणता प्रश्न पडू शकतो आणि कोणता प्रश्न पडायची गॅरंटी मी तुम्हाला इथं बसून देऊ शकतो मित्रांनो. तर लक्षात ठेवा, येत्या 15 मार्च पासून आपले ऑफलाईन बॅचेस चालू होणार आहेत. आणि प्रोटीन कसं तयार होतं, प्रथिन कसं तयार होतं याची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. हळूहळू हा चॅप्टर आपण संपूया. आणि धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्याला काय करा, सगळ्यांनी मोटिवेशन करा. धन्यवाद. आय लव्ह यू सो मच. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. गुड डे. वेट फॉर नेक्स्ट लेक्चर.